नमस्कार. माझं नाव निर्मला आहे. मी पुणे जिल्ह्यातून आहे. 2010 साली 12वी नंतर मी नर्सिंग कोर्स केला होता आणि नर्सिंग कोर्स केल्यानंतर 2012मध्ये साधारणपणे मी पुण्यामध्ये आले होते. पुण्यामध्ये IVF सेंटरमध्ये मी काम करत होते. तर थोडे दिवस काम केल्यानंतर मला न्यूट्रिशनबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मी न्यूट्रिशन कोर्स केला आणि न्यूट्रिशन कोर्स केल्यानंतर मी स्वतःचं एक वेलनेस सेंटर सुरू केलं होतं, जिथं मी लोकांना वजन वाढवायचं, वजन कमी करायचं किंवा वजन मेंटेन करायचं यासाठी गाईड करत होते. ते करत असताना सोबतच मी स्पर्धा परीक्षांची तयारीलासुद्धा सुरुवात केलेली होती. तर UPSCसाठी मी प्रिपेअर करत होते. हे सगळं चालू असताना 2018मध्ये लग्न झालं. लग्नानंतर खूप मोठ्या प्रमाणावर डोमेस्टिक व्हायलन्स मला सहन करावा लागलेला होता. तर त्याच्यामध्ये मारहाण असेल, हुंड्याची मागणी असेल, तर अशा खूप सगळ्या प्रकारच्या छळाला मी बळी पडलेली होते. तर हा सगळा छळ सहन करत 2019ला मला एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर छळ अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता आणि हा 2022पर्यंत कंटिन्यू सुरू होता. 2023च्या मार्चमध्ये जी होळी होती, त्या होळीच्या दिवशी मी 2 तोळे आणण्यासाठी माहेरी गेलेले होते. होळीच्या सणाच्या दिवशी 2 तोळे मागण्यासाठी मी माहेरी गेलेली होते. 2023चा होळीचा सण. तर तिकडनं परत आल्यानंतर ते लोक द्यायला तयार होते, पण जे कुठेतरी चुकीचं होतं म्हणून मी माझा डिसिजन घेतला. मी माझे कागदपत्र गोळा केले आणि 21 मार्च 2023ला मी घर सोडलं आणि मी दिल्लीमध्ये आले. एका शेल्टर होमचा आधार मला मिळाला. शेल्टर होममध्ये मी राहिले. 1-1.5-2 महिने शेल्टर होममध्ये राहिल्यानंतर परत गेले त्या घरी. त्यानंतर मला असं वाटलं की आता व्यवस्थित होईल, कारण त्यांनी माफी वगैरे मागणं, पाया पडणं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. पण तसं काही जास्त दिवस इफेक्ट चालला नाही. तर ते सगळं साधारणपणे एक 15 दिवसांमध्ये चित्र सगळं बदललं आणि सगळे पाठीमागचे दिवस पुढे यायला सुरुवात झाली. तर मग त्यानंतर मी जुलैमध्ये परत एकदा घर सोडलं. त्यावेळी मात्र मी माझ्या मुलीला घेऊन निघाले, कारण आता मला माहिती होतं की मला राहायला छप्पर मिळते. शेल्टर होममध्ये ॲटलिस्ट माझी मुलगी सेफ आहे आणि आम्ही दोघी सेफ तिकडे राहू शकतो, एवढं मला लक्षात आलं होतं. तर 2023च्या जुलैमध्ये मी आले. माझ्या मुलीला घेऊन 1 महिना मी शेल्टर होममध्ये राहिलो. आम्ही दोघी 1 महिना शेल्टर होममध्ये राहिलो. ऑगस्टमध्ये महाराष्ट्र पोलिसांचं सर्च वॉरंट घेऊन तो दिल्लीमध्ये आला आणि आम्ही दोघी परत कोर्टासमोर हजर झालो. मला पहिल्यांदा म्हणजे माझी बाजू मांडण्याची जागा मला मिळालेली होती. त्या अगोदर मी पोलीस केससुद्धा करू शकत नव्हते. त्यानंतर मी कोर्टासमोर माझी सगळी बाजू मांडली. मला काय छळ आहे, मला काय त्रास आहे ते सांगितलं. आणि मी घर सोडण्या अगोदर मी असं डायरेक्टली काही घर सोडलेलं नव्हतं. त्या अगोदर मी त्या लोकांकडे डिवोर्सची मागणी केलेली होती आणि तोही डिवोर्स मला द्या आणि म्हणजे मी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काही मागणी केलेली नव्हती की मला फक्त डिव्होर्स द्या, माझी मुलगी मी सांभाळते, मला तुम्ही 1 रुपया देऊ नका, अशा पद्धतीने मी त्यांना रिक्वेस्ट केलेली होती. पण त्यांनी तो डिव्होर्स ते काही मान्य केलेलं नव्हतं. ॲक्च्युली काही लोक असतात की जे ना थोडेसे मेंटली इल असतात, ज्यांच्यासोबत कम्युनिकेट होऊ शकत नाही, अशा प्रकारचे ते लोक होते. तर त्याच्यामुळं मला पुढचा निर्णय घ्यावा लागला. नाहीतर दिल्लीपर्यंत जायची काही गरज नव्हती. मी जवळपासही जॉब शोधलेला होता, तिथेही नोकरी करू शकत होते. पण ती जगण्याची किंवा तशी परिस्थिती नसल्यामुळे आणि मरण्याची आणि मारण्याची भाषा असल्यामुळे मला तसा निर्णय घ्यावा लागलेला होता आणि मला दिल्लीपर्यंत, अगदी दिल्लीमध्येही जेव्हा त्याला समजलं की मी दिल्लीमध्ये आहे, तर शेल्टर होमच्या दारामध्ये येऊन जवळपास 4-4 तास हे लोक वेट करतात आणि तिथून म्हणजे गेटवरून हकलण्याची वेळ आलेली होती की इतकी परिस्थिती अशी असते. तर ही फक्त मी नाही आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्याचं किंवा तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण हे आहे की अशी महिला फक्त मी एकटी नाही आहे, तर खूप साऱ्या महिला अशा आहेत की ज्यांना खरंच आधाराची गरज आहे किंवा ज्यांच्यासोबत अशी परिस्थिती होती आहे. तर त्या महिलांना मला सांगायचं आहे की त्यांच्यासाठी की जर असं काही झालेलं असेल, अशा केसमध्ये तुमचे माहेरचे लोक तुम्हाला मदत करू शकत नाहीत आणि अशा केसमध्ये तुमचं फ्रेंड सर्कलही तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये मदत करू शकत नाही किंवा हे लोक तुम्हाला बाहेरही सुखाने जगू देत नाहीत. हे लोक कुठंच तुम्हाला नीट जगू देत नाहीत. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही स्वतः इंडिपेंडंट होणं आणि स्वतःसाठी स्टँड घेणं, एवढा एकच ऑप्शन असतो. तर तुम्हाला स्वतःलाच कुठेतरी स्टँड व्हावं लागेल. ज्या दिवशी मी घरातून निघाले त्या दिवशी घरामध्ये 60,000 रुपये होते.
60,000तले 2,000 रुपये घेऊन मी निघाले होते आणि त्या 2,000तल्या 1,000चं तिकीट काढून 1,000 रुपये माझ्या पर्समध्ये तसेच सेव्ह राहिले, कारण शेल्टर होममध्ये राहायला तुम्हाला एक पैसाही लागत नाही. हां, फक्त तिथं राहिल्यानंतर तुमचं बिहेवियर कसं आहे हे पाहतात ते लोक, तुमचं बिहेवियर चेक करतात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्यांना वाटलं की हां बाबा खरंच एक चांगली व्यक्ती आहे आणि त्रासामध्ये आहे, तर ते तुम्हाला अपॉर्च्युनिटीसुद्धा देतात. माझी आज जी काही आहे ग्रोथ तर ती शेल्टर होममधूनच आहे. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मला शेल्टर होममधून इतकी मदत मिळालेली आहे, इतक्या प्रमाणामध्ये, म्हणजे खूप पर्सनल लेवलला जाऊन त्या लोकांनी माझी मदत केली. म्हणजे सगळे त्यांचे नियम जे काही आहेत, त्यांचे कायदे वगैरे सगळं बाजूला ठेवून पर्सनल लेवलला जाऊन त्यांनी माझ्यासाठी मदत केली. तर 2023मध्ये जवळपास 3 वेळा 2-2 महिने मी शेल्टर होममध्ये राहिले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा, पुण्यामध्येही मी शेल्टर होममध्ये राहिले, दिल्लीमध्येही मी 2-3 वेळा शेल्टर होममध्ये राहिले. या काळामध्ये अपडाऊनही झालं, जा-ये झाली. पण ह्या सगळ्या प्रोसेसमधून मला खूप काही शिकायला मिळालं. मी घडले, मी परत एकदा उभे राहिले. डिसेंबर 2023मध्ये त्या लोकांनी इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मला बसवलं. म्हणजे ज्या संस्थेमध्ये जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला 3-5 वर्षांचा अनुभव मागतात, अशा ठिकाणी मला कसल्याही अनुभवशिवाय काम मिळालं, फक्त आणि फक्त माझ्या शेल्टर होममधल्या रिव्ह्यूमुळं. जो काही शेल्टर होमवाल्यांनी जो काही माझा फीडबॅक दिला पुढे, तर त्यानुसार ते झालं. आणि एक कम्प्युटर टेस्ट झाली होती इंटरव्ह्यूनंतर. तर त्या कम्प्युटर टेस्टमध्ये मी फेल झालेली होते. म्हणजे ते एक टाईमलाईन त्यांची असायची आणि त्या वेळेमध्ये ते टास्क कंप्लीट करायचं असायचं. तर मला ते ऑप्शन्स आठवायचेच नाही, कारण मी इतकी स्ट्रेसमध्ये होते की मला ते ऑप्शन्स आठवायचे नाही, मला ते सापडायचं नाही आणि तोपर्यंत टाईम निघून जायचा. असं करत करत मी फेल झाले. 2 दिवसांचा टाईम मागून घेतला, 2 दिवस प्रॅक्टिस केली आणि आउट ऑफ नंबर्स मला मिळाले. तर ते जे काही आहे की तुम्हाला वेळ दिली जाते, तुम्हाला परत एकदा चान्स दिला जातो, तर ते आहे तुमचं यश खऱ्या अर्थाने. तर अशी फक्त मी एकटी नाही आहे. आज मी दिल्लीमध्ये वर्किंग आहे. तर मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. शेल्टर होममध्ये आल्यानंतर मी परत स्पर्धा परीक्षांची तयारी करायला लागले. त्यानंतर इंडिपेंडंट झाले, जे नव्हते ते पुस्तकं वगैरे घेतले मी माझे आणि मी परत एकदा अभ्यासाला सुरुवात केली. तर एक 2-3 अटेम्प्ट मी परत एकदा दिले. अगदी नोकरीसोबतच तयारी करत होते, पण मला वेळ मिळत होता, कारण माझी जी नोकरी आहे माझी रेसिडेन्शियल पोस्ट असल्यामुळे मला काही जास्त अपडाऊन वगैरे करायला लागत नाही. मी जिथे राहते तर त्याच्या अगदी नियरेस्ट 2 मिनिटाच्या अंतरावरती माझं ऑफिस असतं. त्यामुळे मला ऑफिसमध्ये पोहोचायला वेळ लागत नाही. माझा अपडाऊनमध्ये कुठल्याही प्रकारचा वेळ जात नाही. त्यामुळे 8 तास नोकरी करायची, 5-6 तास अभ्यास करायचा, असं माझं शेड्यूल होतं. आत्ता परत एकदा रिझल्ट आलेला आहे आणि माझे सगळे अटेम्प्ट संपलेले आहेत. तर आता मला थोडासा एक वेळ मिळालेला आहे. मी सध्या इमोशनल इंटेलिजन्सवरती काम करते आहे. तर अशा भरपूर महिला असतात ज्या माझ्यासारख्या आहेत किंवा ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, पण मार्ग माहिती नाही आहे. मी बघते, आता मी NGOमध्येच काम करते, मी वुमन्स ऑर्गनायझेशनमध्ये. त्यामुळे मला महिलांचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी समजलेले आहेत. मी स्वतः सहन केलेलं आहे. शेल्टर होममध्ये इतका काळ राहिल्यामुळं महिलांना नक्की काय प्रॉब्लेम येतात, तर तेही मी थोडंसं बघितलेलं आहे. आणि यामुळे महिला नक्की निर्णय घेताना कशा चुकतात, तर ते माझ्या लक्षात आलेलं आहे. आज माझा छळ संपलेला आहे याच्यातला काही भाग नाही आहे. छळ आजही सुरूच आहे, फक्त त्याचा प्रकार थोडासा बदललेला आहे. माझी मुलगी माझ्यासोबत 2-3 महिने राहिली. 3.5 वर्षाची असताना मी तिला घेऊन आले होते. 4 वर्षाची असताना त्या लोकांकडे गेलेली आहे. आज जवळपास ती 6 वर्षाची झालेली आहे. या काळात त्या लोक तिला माझ्याशी बोलूसुद्धा देत नाहीत. तिला जर कधी भेटायचं असेल तर मला कोर्टामध्येच मी फक्त भेटू शकते, किंवा डिसेंबर 2025मध्ये मी तिला पहिल्यांदा भेटले. त्यानंतर म्हणजे तेव्हापासून डिसेंबरमध्ये मी तिला पहिल्यांदा भेटले आणि त्यानंतर कंटिन्यू जे काय आहे कोर्टाच्या नियमांप्रमाणे भेट होते. तर कोर्टाच्या नियमांप्रमाणे प्रत्येक महिन्याला, पण मला दिल्लीतून प्रत्येक महिन्याला तिथपर्यंत जाणंही शक्य नाही आहे. त्याच्यामध्येही थोडेसे प्रॉब्लेम्स येतात किंवा फायनान्शियल तेवढं ड्रेन मी सहन करू शकत नाही. तर हे सगळं जे काही आहे, तर मला मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की असे जे काही मेंटली इल लोक असतात, तर भरपूर मुलींना मी असं बघितलेलं आहे मरताना, जळताना. तर असं करू नका. तुम्हाला मदत करणाऱ्या संस्था आहेत. आपल्या देशामध्ये वुमन्स ऑर्गनायझेशन आहेत, महिला आयोग आहे आणि 24/7 हेल्पलाईन नंबर आपल्यासाठी अवेलेबल आहे. जर तुम्ही दिवसातनं कधीही किंवा अपरात्रीसुद्धा 181 नंबरला कॉल केला तर गाडी तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला मदत देते. तर मदत घ्या, चुकीचं पाऊल उचलू नका. मला माहिती आहे अशा केसमध्ये माहेरचे लोकसुद्धा मदत करत नाहीत किंवा कोणीच तुम्हाला मदत करत नाही, तर तुम्ही स्वतःच्या मदतीसाठी उभा राहावं लागणार आहे. आणि जर अशी कोणी महिला असेल की जिला खरंच गरज आहे
आणि मला जर काही मदत त्या महिलेला करता येणार असेल तर डेफिनेटली मी ते करेल. किंवा अशा प्रोसेसमध्ये नक्की काय विचार करायचा, स्वतःला कसं समजून घ्यायचं. हे बघा, जग तुम्हाला किती समजून घेतं आहे याने फारसा फरक पडत नाही, पण तुम्ही स्वतःला किती समजून घेताय याने खूप मोठा फरक पडतो. ॲटलिस्ट अशा परिस्थितीमध्ये ना स्वतःची मदत करणं खूप जास्त गरजेचं आहे. लोक तुमची मदत करतात न करतात तो त्यांचा भाग आहे, तो अगदी सोडून द्या. पण जर तुम्ही सत्य आहात आणि जर तुम्ही सत्य घेऊन उभे आहात, जर तुम्ही सहन केलेलं आहे, तर हा जी निसर्गाची जी डिव्हाइन पॉवर आहे ती तुम्हाला प्रोटेक्ट करते. आणि हा माझा अनुभव आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल की ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, किंवा एखादी महिला असते, आपण पाहतो रोज छळ सहन करते, तर ही महिला किती दिवस सहन करणार आहे. एका ना एका स्टेपला जाऊन ती मरण्याचा विचार करते. एकतर एज्युकेशन पाहिजे तेवढं नसतं, बाहेर पडण्याची ताकद नसते. खरं तर महिलांना मी सांगते, मी जेव्हा बाहेर पडले होते, मार्केटमध्ये बेरोजगारी इतकी आहे, मला नव्हतं माहिती मला एक चांगली नोकरी मिळणार आहे, हे मला त्यावेळी माहिती नव्हतं. तर मला एक हाऊसकीपिंगचं काम जरी करायला लागलं ना तरीसुद्धा मी करेल या माइंडसेटने मी त्यावेळी घराबाहेर पडलेली होते. तर मला महिलांना कुठेतरी सांगायचं आहे की कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि जगायला ना खूप जास्त काही लागत नाही, जगायला खूप जास्त काहीही लागत नाही. ही गोष्ट अगोदर तुम्ही डोक्यामध्ये तुमच्या टाकून घ्या. आणि जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर जगात एक नोकरी आपण मिळवू शकत नाही, एक स्वतःचं काम सुरू करू शकतो, काहीही करू शकतो, मरणं हा पर्याय नाही आहे. त्यानंतर 2025मध्ये जे वैष्णवी प्रकरण झालं महाराष्ट्रामध्ये, खूप इमोशनल झाले मी ते पाहिल्यानंतर खूप. कारण जर त्यावेळी निर्णय घेऊन मी बाहेर पडले नसते ना तर कदाचित मीही एक वैष्णवी झाले असते. त्यामुळं मला खूप कळकळीने महिलांना हे सांगायचं आहे की पॉझिटिव्ह विचार करा, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करा. तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलणारे लोक, तुमचं खच्चीकरण करणारे लोक असतील, किंवा हे जे काही समाज आहे, समाजामध्ये तुमच्यावरती कमेंट पास करणारे लोक असतील, या लोकांना काहीही घेणं देणं नाही आहे. तुम्ही या जगात राहिलात, तुम्ही नाही राहिलात, तुमच्या बाळाला आई आहे, तुमच्या बाळाला आई नाही आहे, कोणालाही कसलाही काहीही फरक पडत नाही. फरक पडतो फक्त तुम्हाला आणि तुमच्या बाळाला. म्हणून मला महिलांना सांगायचं आहे की स्वतःसाठी स्टँड घ्या, इंडिपेंडंट व्हा. तर जो काही माझा अनुभव आहे, आता मी ह्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे माझा जो काही अनुभव आहे, किंवा माझे डे बाय डेचे जे काही अनुभव आहेत, तर ते मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचं कारण असं आहे की महिलांना कुठेतरी वाटलं पाहिजे की आज काहीही नसलं तरीसुद्धा त्या सगळ्या भीतीतून मी बाहेर आलेले आहे. त्या सगळ्या भीतीतून मी बाहेर येऊन एक इंडिपेंडंट आणि चांगलं आयुष्य जगते आहे. मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये होते, मी साधी पोलीस केस करू शकत नव्हते. आज मी महिला आयोगातनं कंप्लेंट टाकून माझं स्वतःचं म्हणजे ॲटलिस्ट मी स्वतःला सेक्युअर केलेलं आहे की मी महाराष्ट्रामध्ये निर्भयपणे जाऊ शकते आणि येऊ शकते. एवढ्यापर्यंत तरी केलेलं आहे. मला कुटुंबाचा कुठलाही आधार नाही आहे, किंवा हे लोक आधार देऊ शकत नाहीत इन द केस की ते त्याला घाबरतात. कारण मी मरून जाईल, मी तिला मारून टाकील, ह्या सगळ्या धमक्यांना ते घाबरतात. आणि थोड्या प्रमाणामध्ये पाहिलेलं आहे असे जे सायको लोक असतात, माहेरी येऊन मारहाण करणं असेल, किंवा शिवीगाळ करणं असेल, किंवा त्यांचं जे काही बोलणं असतं, किडनॅप विकून 2 तोळे द्या, आम्हाला माहीत नाही. तर ह्या प्रकारच्या जे काही आहेत सायको, म्हणजे जे लोक मेंटली इल आहेत, ज्यांच्याबरोबर कम्युनिकेट होऊ शकत नाही, अशा लोकांपासून घाबरून राहण्याशिवाय पर्याय नसतो. तर म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की माहेरच्यांनी सपोर्ट करायलाच पाहिजे. तर ती केसच तशी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं माहेर सपोर्ट करू शकत नाही, तुम्हाला कोणीही सपोर्ट करू शकत नाही. तिथं संस्था आहेत, तुम्हाला सपोर्ट करू शकतात. त्यांचा थोडासा आधार घ्या, स्वतः स्टँड व्हा आणि स्वतःसाठी स्टँड घ्या. फक्त एक गोष्ट माहिती असली पाहिजे की आपण जर सत्य आहे तर आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही आहे. तर मरणं हा कशावरचाच पर्याय नाही आहे. परत एकदा जिद्दीने उभं राहणं, थोडंसं इमोशनल इंटेलिजन्स, म्हणजे आपल्या सगळ्या भावना बाजूला ठेवून अगदी प्रॅक्टिकल विचार करून निर्णय घेणं खूप गरजेचं आहे अशा केसमध्ये. तर हेच जे काही माझा अनुभव आहे डे बाय डेचे, हे मी तुम्हाला शेअर करणार आहे. माझ्या स्पर्धा परीक्षांच्या प्रवासही मी तुम्हाला शेअर करणार आहे की काय झालेलं आहे. अजूनही एक्झाम देते आहे. आता EPFOसाठी मी प्रिपेअर करते आहे. UPSCचा रिझल्ट सगळ्यांनी बघितलंच असेल की रिझल्ट आलेला आहे. एक्झाम कशी झाली होती तेही माहिती आहे सगळ्यांना की थोडासा आउट ऑफ सिलेबस पेपर आलेला होता, किंवा फॅक्च्युअल बेसिस होता. तर त्यामुळं काही झालेलं नाही आहे, पण नो प्रॉब्लेम. त्या प्रवासात मला इतकं काही शिकायला मिळालेलं आहे की म्हणजे मी म्हणेल की जर माझ्याकडे ते स्वप्न नसतं ना तर कदाचित आज मी जिवंतच नसते.
ते एक स्वप्न माझ्या डोळ्यात होतं, म्हणून आज मी जिवंत आहे, नाहीतर आज मी जिवंतही नसते. तर मला महिलांना सांगायचं आहे की आपलं आपलं एक स्वप्न बाळगा. जे काही तुम्ही फक्त घर, दार, चूल, मूल एवढंच जे काही करताय ना, तर त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचं एक स्वप्न बाळगा. आणि हे आयुष्य खूप छोटंसं आहे, आपल्याला खूप कमी दिवस इथे आहेत आपल्याकडे. आपण काही इथे 500 वर्षांचं तिकीट काढून आलेलो नाही आहोत, खूप कमी दिवसांसाठी आहोत. त्यामुळं ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांना आपण मदत करू शकतो, अशांना मदत करून आपलं हे आयुष्य आपण पुढे घेऊन जायला पाहिजे, मला असं वाटतं. तर हा एवढा तुमचा वेळ तुम्ही मला दिलात, त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. आणि डेली बेसिसवरती आता आपण भेटत राहूयात. माझे जे काही अनुभव आहेत डेली लाईफमधले, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर जी वाईट परिस्थिती असते, तर त्या वाईट परिस्थितीमध्ये नक्की कसा विचार करायचा आणि स्वतःला कसं स्टँड करायचं वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये. लोक मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करतात, शारीरिक छळ करून करून जेव्हा ते शारीरिक छळ करू शकत नाहीत, तेव्हा ते तुमचा मानसिक छळ करतात. त्या केसमध्ये कसा प्रॅक्टिकल विचार करायचा आणि कसं परत एकदा स्टँड व्हायचं, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही आध्यात्मिक असणं किती गरजेचं आहे या प्रोसेसमध्ये, तेही मला सांगायला आवडेल. एक एक वेळ येते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये की जिथे माणूस देवावरती विश्वास ठेवत नाही. आणि स्पर्धा परीक्षा करणारे असतील किंवा जे कोणी असतील, अवांतर वाचन करणारे असतील किंवा आताची जी नवीन पिढी आपण बघतो, तर देव आहे या संकल्पनेवर फारसा विश्वास ठेवत नाहीत. माझी एक वेळ माझ्या आयुष्यातही अशी आलेली होती, जेव्हा मी महात्मा फुलेंना वाचलेलं होतं, गुलामगिरी वाचल्यानंतर शक्यतो कोणी दगडधोंडे देवावरती विश्वास ठेवत नाही. पण मी आज सांगते की या जगात देव आहे आणि एक सुपर नॅचरल पॉवर आहे जी तुम्हाला प्रोटेक्ट करते, जी तुम्हाला मदत करते आणि जी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवते. मला काहीही माहिती नव्हतं की अशा संस्था असतात वगैरे, हे सुद्धा माहिती नव्हतं. पण मला ते सगळ्या गोष्टी मिळाल्या, मला तिथपर्यंत